नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओचा विषय मित्रांनो खास आहे, कारण सांगतो तुम्हाला की आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लायसन म्हणजे आपण 3 व्हीलर कॅब ऑटो रिक्षाचं बॅच आणि परमिट याला सगळ्यांना काय काय डॉक्युमेंट लागतात आणि काढायची प्रोसिजर आणि जर एजंटला किती पैसे द्यावे लागतात, ते गाडी कोणती घ्यायची, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारी जी घंटी आहे तिथं क्लिक करा। आणि याने काय होईल सांगतो तुम्हाला, आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन सहित येतील। तर मित्रांनो, व्हिडिओला चालू करूया। तर पहा मित्रांनो, आसपास तुम्ही पाहू शकत असाल की किती बेरोजगारी आहे। लोक 10-12 हजारामध्ये काम करतात आहे आणि 9 तास 10 तास सुट्टी भेटत नाही कोणाला, आणि फक्त एकच दिवस सुट्टी, तेही गुरुवारी। मग आणि सिनियर लोकांचं बोलणं असतं, ओरडणं असतं। आता ह्याच्यापेक्षा मित्रांनो, माझं एक म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा धंदा करा। आता स्वतःचा धंदा म्हणजे केल्याचे फायदे सांगतो तुम्हाला। आता मी ऑटो रिक्षा चालवतो मित्रांनो, आणि मी माझ्या मनाप्रमाणे निघतो घरातून आणि मेहनत करतो मित्रांनो। एवढं आहे की मेहनत करावी लागेल तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस करताय तर मी माझ्या म्हणण्याप्रमाणे कधीही निघतो, कधीही घरी जातो, मला बोलणारं कोणी नाही। आणि मी कधीही सुट्टी घेतो, मला बोलणारं कोणी नाही। मला इकडे जायचंय, मी जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जॉबपेक्षा जास्त पैसे कमवतो मी बिझनेसमध्ये मित्रांनो। तर एवढं असूनही काही जण जॉबच्या पाठीमागे लागलेले असतात, कारण आपला जो समाज आहे ना, तो कधीच बिझनेससाठी, धंद्यासाठी आणि त्याच्यातल्या त्यात तर रिक्षासाठी कधीच चांगलं म्हणत नाही। तर ते लोकांचं जाऊ द्या, तुम्हाला तुमचं पोट भरायचं आहे, तुमच्या फॅमिलीचं पोट भरायचं आहे। त्यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देईन, जर तुम्हाला रिक्षा धंद्यात यायचं असेल तर मेहनत करावी लागेल, खूप मेहनत आहे मित्रांनो। 10-11 तास तुम्हाला गाडी चालवावी लागेल आणि येणाऱ्या काळात तर खूप मेहनत आहे। तर मेहनत जरी असली तरी स्वतःचं आपलं साम्राज्य आपण निर्माण करतोय, याच्यामुळं आपला बिझनेस चांगला आहे असं मला वाटतं। तर आता तुम्हाला जर रिक्षा धंद्यात यायचं असेल तर काय काय लागतं तुम्हाला सांगतो मित्रांनो। सगळ्यात पहिलं, तुम्हाला रिक्षा चालवता आली पाहिजे। आता रिक्षा म्हणजे एवढं काय अवघड नाही रिक्षा चालवणं म्हणजे, तर 1-1.5 तासात तुम्ही पूर्ण रिक्षा शिकणार, एवढी काय अवघड नाही आहे। आता मी समजतो की तुम्हाला रिक्षा चालवता येते। आता तुम्हाला काय करावं लागेल, पुढची प्रोसिजर, तर पुढे तुम्हाला लायसन काढावं लागणार आहे। 3 व्हीलर कॅबचं लायसन काढावे लागेल, म्हणजे TRचं। तर त्याची प्रोसिजर काय असते मित्रांनो बघा, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक एजंट पकडावा लागेल। आता तुम्ही हे सगळं जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्ही काय रोज घेऊन जाऊ शकणार नाही, कारण तुम्ही RTO पासून, आता मी स्वतः माझा RTO पासून 12-13 किलोमीटरवर राहतो। आता मी काय रोज समजा मला लायसन काढायचं, मी काय रोज जाऊ का तिकडे जाऊन, म्हणजे कोणी बोलत नाही, एजंट शिवाय तिथं कामच होत नाही। आता त्याच्यासाठी तुम्ही जर जॉब वगैरे करत असाल, वेगळा धंदा असेल, तर तुम्ही काय रोज जाऊन बसणार का? त्यासाठी तुम्ही एजंट पकडा। एजंट 4000 रुपये घेतो। आता लायसन काढायची पण प्रोसिजर आहे, पहिलं खूप झोल व्हायचे, आता काही झोल होत नाही। आता प्रोसिजर काय असते मित्रांनो, तुम्हाला पहिलं लर्निंग लायसन देते। तर लर्निंग लायसनला पण टेस्ट असते, सिम्बॉल वगैरे दाखवायला लागतं। तर ते एकदा लर्निंग लायसन आलं की तुम्हाला मग टेस्टला जावं लागतं। आता त्या टेस्टला ट्रॅकवर तुम्हाला रिक्षा चालवावं लागतं। मग 1 महिन्यानंतर तुम्ही त्याच्यात जर पास झालं तर 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला लायसन येतं। आता लायसन आल्यावर, आता लायसनला पण काय काय डॉक्युमेंट लागतात तुम्हाला सांगतो मी। आधार कार्ड लागतं अपडेटेड का लागतं, लायसन आधार कार्डवर काय येतं, ॲड्रेस येतो, तर ॲड्रेस अपडेटेड लागतो। आणि तुमचा जो फोन नंबर आहे त्याच्यावर फोन नंबर अपडेट असावा लागतो आधार कार्डवर, कारण तुम्हाला वाहन जे आहे RTOचं वेबसाईट, त्याच्यावरून तुम्हाला त्या नंबरवर मेसेजेस काही ते येत असतात, त्याच्यामुळे ते अपडेटेड लागतं। दुसरं लागणार आहे तुम्हाला पॅन कार्ड नंतर लागतंय तुम्हाला 2 फोटो आणि लाईट बिल लागतंय ॲड्रेस प्रूफसाठी।
लाईट बिल पण इम्पॉर्टंट आहे. आता समजा तुम्ही भाडेकरू आहात तर तुम्हाला काय ते मालकाचं ते एक वर्ष काय ॲग्रीमेंट लागतं आणि मग लाईट बिल पण जोडून द्यावं लागतं. आता वोटर कार्ड असेल तर ठीक, नाही तर मग पासपोर्टवर पण काम होतं. आता एवढं सगळं डॉक्युमेंट केल्यावर मग तुमचं लायसन तयार होऊन येणार. तर लायसन आल्यावर तुम्हाला दुसरी प्रोसिजर आहे की बॅच काढायचं. तर बॅच काढायला किती पैसे घेते एजंट? 3,000 रुपये. 4 आणि 3 7,000 ते इथंच आहे. तर लायसन काढल्यावर बॅच असतो. तर बॅच तुम्हाला दाखवतो मी कसा असतो बॅच. हे बघा दिसत असेल तुम्हाला. हे बघा कॅब ड्रायव्हर बॅच आहे 1414-9 हा नंबर आहे बॅचवरचा माझा आणि पिंपरी चिंचवड असं माझ्या सिटीचं नाव लिहिलेलं आहे बॅचवर. तर ठीक आहे मित्रांनो, आता याला डॉक्युमेंट काय लागतं सांगतो तुम्हाला. तर बॅचसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील तुम्हाला मी इथे सांगतोय. तर बॅचसाठी बघा तेच आधार कार्ड अपडेटेड, पॅन कार्ड, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. आता हे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काय तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो मी. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे ते एक डॉक्युमेंट देतात तुम्हाला पोलीस की बाबा याच्यावर कुठलीही केस नाही आहे. तर पहिलं आसपासच्या चौकीत चेक करतात, नाहीतर मग नंतर मग पूर्ण महाराष्ट्रात. आता पोलिसांकडे एक कॉम्प्युटर असतो, त्याच्यात जर तुम्ही म्हणजे नाव सगळं टाकलं, सगळे डिटेल येते, कुठं भारतभर कुठं जरी गुन्हा असेल तरी त्याच्यावर येतं की बाबा याच्यावर गुन्हा आहे. मग आता ते गुन्हा जर असला, तुम्ही जर आढळला तर तुम्हाला हाँ एक्चुअली बुकिंग है मेरे पास. हाँ इधर से. हाँ कस्टमर आलं मित्रांनो, त्याच्यामध्ये सोडा. तर तुमच्यावर जर समजा केस आढळली मित्रांनो तर तुम्हाला पोलीस ते क्लिअरन्स सर्टिफिकेट भेटत नाही आणि तुमचं मग बॅच पण नाही होणार, परमिट पण नाही लागणार. तर त्याच्यासाठी तुमच्या अंगावर कुठलीही केस नाही पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता असंच माझ्या एकदा एक आंदोलन चाललं होतं. तर हे लोक गेले होते, रिक्षातच होते. तर आली पोलिसाची गाडी आणि घेतले यांना. भले या आंदोलनात पण नव्हते, पण यांना घेतलं आणि गेले चौकीला. यांच्यावर केस नाही टाकली, पण काहीतरी रजिस्टरमध्ये यांचं नावं लिहिली होती सगळ्यांची. रजिस्टरमध्ये नाव लिहिले वाटतं त्यांच्यावर आणि नंतर सोडलं वाटतं त्यांना. केस बीस काही नाही दाखल केली. पण नंतर जेव्हा हा परमिटसाठी नंबर ते पोलीस काढायला होते, क्लिअरन्स काढायला गेला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, तेव्हा की असं आढळलं की त्याच्यावर केस आहे रेकॉर्डवर. त्याला खूप खटापट्टोप करावं लागलं ते नंबर ते काढायला त्याच्या नावासमोर. खूप म्हणजे त्याच्यासाठी थोडं पण तुम्ही चुकीत सापडू नका, जेणेकरून तुमच्या अंगावर केस वगैरे पडेल. तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील थोडेफार, काय म्हणजे मागतील. आता ते पोलिस काय मागत नसतात, पण ते तुम्हाला द्यावे लागतील तर तुमचं काम लवकर होईल. नंतर आला रहिवासी दाखला. तर रहिवासी दाखला 15 वर्षापूर्वीचा रहिवासी दाखला काढायचा म्हणजे काही जोक नाही. आता ते काढण्यासाठी तुम्हाला भरपूर डॉक्युमेंट द्यावे लागतील. एखादं डॉक्युमेंट नसेल तर नाही निघणार, मग ते तुम्हाला एजंटला वेगळे पैसे, एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यावे लागतील. तर रहिवासी दाखला जर तुमच्याकडे आला तर तुम्हाला एजंटला किती 3,000 रुपये द्यावे लागतील. तर एजंट काम करून देतो आणि तुमचं मग बॅच येईल. 1 महिनाभरात तुमचा बॅच येतो. बॅचवर काही बॅच सोबत तुम्हाला तुम्ही लायसन दिलेलं असतं, तर त्या लायसनवर पण बॅचचा नंबर येतो आणि एक कार्ड येतं, त्याच्यावर बॅचचा नंबर असतो. तो बॅचचा नंबर आणि कार्ड घेऊन जायचं इकडे जायचं, बॅच जो काढतो ना बनवून देतो त्याच्याकडे घेऊन जायचं आणि बॅच बनवून दे म्हणायचं. तिथं 200-250 रुपये घेईल इथलं बॅचवाला. तर बॅच आल्यावर मग तुम्हाला लावावं लागेल परमिटला नंबर. आता परमिटला नंबर लावायचा म्हटल्यावर काय काय डॉक्युमेंट लागतील, तेच आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लायसन, बॅच. आता एक्स्ट्रा काय होतं की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला परत लागेल, कारण जर तुम्ही 1 महिन्याच्या नंतर प्रोसिजर चालू केली परमिटसाठी तर त्या 1 महिन्यात जर तुमच्यावर केस आढळली तरची गोष्ट असते. त्याच्यासाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे, परत एकदा काढावं लागेल. सेम प्रोसिजर असते त्याला. तर डोमिसाईल सर्टिफिकेट पण काढावं लागेल तुम्हाला. आता डोमिसाईल म्हणजे खूप अवघड काम आहे काढणं, त्यासाठी तुम्ही पैसे सोडायची तयारी ठेवा. एजंटला पैसे द्या, तो दिन काढू. नंतर आला 15 वर्ष रहिवासी दाखला, त्यासाठी पण पैसे लागतात मित्रांनो.
एक्स्ट्रा नंतर आलं ॲफिडेविट लागतं. तर ॲफिडेविटचं कसं आहे, ते वकिलाकडून घ्यावं लागतं. तो 500-600 रुपये काहीतरी घेईल. एवढं सगळं मित्रांनो जर काढायचं असेल तुम्हाला पैसे सोडायची तयारी ठेवावी लागेल. आता एवढं सगळं काढायचं म्हटल्यावर तो पोलीस सर्टिफिकेट पासून सगळं कमीत कमी 20-25 हजार रुपये द्यायची तयारी ठेवा. एकच एजंट पकडा. मार्केटमध्ये भरपूर असे एजंट आहेत की एकच सगळं काढून ठेवतात. थांबा मित्रांनो. तर परमिटला 8-9 हजार रुपये लागणार आहेत मित्रांनो. ते पैसे वेगळे असतील आणि बाकीचे डॉक्युमेंट काढायचे म्हटले त्याचे पैसे वेगळे लागतात. तर एवढं सगळं काढून तुम्हाला तुमच्या परमिटला नंबर लावावा लागेल. तर इरादापत्र येतं मित्रांनो पहिलं. परमिट काय लगेचच येत नाही. तर इरादापत्र तुम्ही घेऊन जायचं. तुम्हाला जी रिक्षा घ्यायची ते तुमच्या शोरूममध्ये घेऊन जावं लागतं. आता कुठली रिक्षा आहे मार्केटमध्ये, बजाज आहे, PG आहे, बाकीचे इलेक्ट्रिक आहेत आणि TVS आहे. तर सगळ्यात भारी गाडी माझ्या मते तर TVS आहे आणि मजबूत गाडी, छोट्या कारसारखी गाडी. त्याच्यात तुम्ही 5-7 जण किती पण वजन घेऊन जा, आरामात गाडी घेऊन आरामात चालते गाडी. ती बजाजसारखा लोड नाही आहेत. आणि ओला उबेरला जर गाडी चालवायची असेल तरी तुम्ही TVSच घ्या, आरामात गाडी चालते मस्त. तर एवढंच सगळं मित्रांनो. जर डॉक्युमेंट काढायचे त्याला वेळ लागणार आणि मोठी प्रोसिजर आहे आणि पैसे पण सोडावे लागणार तुम्हाला एजंटला. आणि मेन म्हणजे भरपूर आजकाल काय होते की फ्रॉड एजंट पण आहेत. तुम्ही डायरेक्ट तुम्ही देणार आणि तुम्हाला जर फसून गेला तर त्याच्यासाठी विश्वास असणाऱ्या माणसाकडेच काम द्या. तुम्ही त्याची माहिती काढा की बाबा ह्यांनी खरंच दिलं आहे का काढून. नाहीतर तुम्ही पैसे देणार सुरुवात पहिलं थोडे कमी पैसे द्या, 7-8 हजार रुपये द्या. तेवढ्या जर तुमचं लायसन मॅच काढून दे. ते झालं की मग परमिटचे पैसे, बाकीचे पैसे थोडे थोडे करून द्या त्यांना. एकदाच पैसे देऊ नका सगळे, नाहीतर मग अवघड होईल. एवढं सगळं करून मग एक गाडी घ्या. गाडी कॅशने घ्या मित्रांनो. माझ्या मतानुसार तुम्ही लोनवर गाडी घेऊ नका किती. आणि लोन जर करायचंच म्हटलं तरी थोडंसं लोन करा, जास्त खूप सारं लोन करू नका. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कळाली असेल तर मी सांगितल्याप्रमाणे केलं तर तुमचे प्रॉब्लेम कमी होतील, वाढणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.